नमस्कार सर्वांना. पोस्ट ऑफिस थ्रू राबवल्या जाणाऱ्या स्कीमची आपण माहिती घेत आहोत. तर आज आपण माहिती घेऊया आरडी या स्कीम बद्दल. आरडी ही स्कीम सरकारद्वारे राबवली जाते, जी आपण पोस्ट ऑफिस मार्फत घेऊ शकतो. या आरडी स्कीमचा व्याज दर किती आहे, त्याचे आपल्याला इयर्स किती आहेत, किती वर्ष आपल्याला पैसे भरावे लागणार आहेत, काय त्याचं मिनिमम डिपॉझिट आहे, मॅक्झिमम डिपॉझिट काय आहे, या सर्व बद्दल आपण माहिती घेऊया. चला तर सुरू करूया. सर्वात पहिले आरडी या खात्याचं इंटरेस्ट रेट किती आहे, तर तो आहे 6.7% पर ॲनम. एका वर्षाला तुम्हाला 6.7% इंटरेस्ट मिळणार आहे आणि याची कालावधी आहे 5 वर्ष. आरडी या खात्याला तुम्ही 5 वर्षापर्यंत आपले पैसे गुंतवू शकता. यात तुम्हाला मंथली इन्स्टॉलमेंट भरण्याची फॅसिलिटी आहे. तसंच मंथली सोबत तुम्ही 6 महिनेही भरू शकतात आणि वार्षिकही भरू शकतात. त्याच्यासोबत आपल्याला रिबेटची सुविधा सुद्धा अवेलेबल आहे. म्हणजे आपण 6 महिन्याचे किंवा एकदम 12 महिन्याचे पैसे भरले तर त्यावर आपल्याला आपली काही रक्कम परतही मिळते. तसंच आरडी हे खातं असं आहे, ज्यात तुम्ही 100 रुपयापासून जरी सुरुवात केली तर तुम्हाला चांगले रिटर्न्स भेटतात. समजा जर तुम्ही 100 रुपयाचं खातं ओपन केलं तर 5 वर्षात आपले तब्बल 6,000 रुपये जमा होतात आणि त्याला इंटरेस्ट लागतो 6.7%. म्हणजे 1200 रुपयाच्या आसपास आपल्याला ही रक्कम भेटते. आपण शेवटी सगळे 100 रुपये, 1000 रुपये, 2000 रुपये, 4000 पर्यंत आपण कॅल्क्युलेशन केली आहे. जर आपण महिन्याला इतकी बचत केली, हे पैसे टाकत राहिलो, तर आपल्याला याचे किती रिटर्न्स भेटतील तर ते आपण पुढे पाहू शकतो. तसंच या स्कीममध्ये आपल्याला विविध फायदे आहेत. त्याच्यासोबत जॉईंट अकाउंटची फॅसिलिटी आहे. आपण जॉईंट अकाउंट ओपन करू शकतो. जॉईंट अकाउंटचे 2 प्रकार येतात. एक जॉईंट ए पद्धतीचं असतं आणि एक जॉईंट बी पद्धतीचं असतं. तर हा काय प्रकार बरं? तर जॉईंट ए अकाउंट असं असतं ज्यात तुम्ही 2 जण किंवा 3 जण मिळून खातं ओपन करतात. आणि जॉईंट ए मध्ये असा रूल असतो की आपण पैसे काढत असताना जे इंडिव्हिज्युअल डिपॉझिटर आहेत, म्हणजे जी ती व्यक्ती 2 ते 3 व्यक्ती असतील तर त्या तिघी व्यक्ती आपल्याला तिथे लागतात. त्यांच्याशिवाय आपण हे खातं ओपनही नाही करू शकत आणि क्लोजही नाही करू शकत. पण तसेच जॉईंट बी हा प्रकार असा आहे की त्यात तुम्ही एक जरी जण असलं 2 ते 3 व्यक्तींपैकी खातं उघडताना किंवा बंद करताना तर ते आपल्याला चालून जातं. आता ही गोष्ट झाली आपलं खातं उघडण्यापर्यंत. आता त्याच्यानंतर जर आपण सपोज 1000 रुपयाचं किंवा 100 रुपयाचं खातं ओपन केलं आणि 1 ते 15 तारखेमध्ये जर आपण खातं ओपन केलेलं आहे तर आपल्याला 1 ते 15 हीच कालावधी असते डिपॉझिट करण्याची. जर आपण त्या तारखेपर्यंत केलं नाही तर पुढे आपल्याला त्याची पेनल्टी फी, तीच आपण डिफॉल्ट फी म्हणतो, ती भरावी लागते. 100 रुपयामागे 1 रुपया अशी ती पेनल्टी फी असते. आणि जर आपण हेच खातं 15 ते 30 तारखेच्या आत ओपन केलं असेल तर तेव्हा आपल्याला 1 ते 30 मध्ये केव्हाही डिपॉझिट करण्याची मुभा भेटते. त्याच्यामुळे शक्यतो खातं हे 15 तारखेच्या नंतर उघडलं तर चांगलंच असतं. आणि जर ह्या केसमध्ये आपला जर महिना स्किप झाला, एखाद महिन्याला आपण भरले नाही, तर तेव्हा आपल्याला 100 रुपयामागे 1 रुपया असे डिफॉल्ट फी याप्रमाणे आपल्याकडून चार्जेस घेतले जातात. तसंच जर आपण ॲडव्हान्स डिपॉझिट केलं तर ते तर आपल्याला रिबेट भेटतो, ते तर चांगलंच आहे. आपण जर ॲडव्हान्स डिपॉझिट करून दिले पैसे तर 6 महिन्याचे आपण डिपॉझिट जर भरले एकदम तर 100 रुपयामागे आपल्याला 10 रुपये परत भेटतात. तसंच जर आपण 12 महिन्याचे केले तर 100 रुपयाला 40 रुपये आपल्याला रिटर्न भेटतात. आता आपण बघू, जर आपल्याला भविष्यात काही अडचण आली आणि खातं बंद करण्याची वेळ आली तर आपण ते केव्हा करू शकतो? या केसला म्हणतात प्रीमॅच्युअर क्लोज. प्रीमॅच्युअर क्लोजर हे आपण 3 वर्षानंतर करू शकतो. या केसमध्ये आपण जी रक्कम भरली आहे त्याला 6.7% व्याजदर जो सध्याचा आहे तो न भेटता आपल्याला 4% व्याजदर जो SBचा आहे, सेव्हिंग बँकेचा आहे, तो आपल्याला भेटतो. आपल्याला खातं बंदही करता येतं. 3 वर्ष झाल्यानंतर आपल्याला सेव्हिंगचा व्याज भेटतो. आणि जर आपण प्रीमॅच्युअर क्लोज केलं नाही, मॅच्युरिटीलाच आपण क्लोज केलं तर आपल्याला त्याचा संपूर्ण फायदा घेता येतो. मॅच्युरिटी ऑफ अकाउंट ही 5 वर्षानंतर असते. इन केस जर ह्या 5 वर्षामध्ये जो खातं उघडतोय त्याची जर डेथ झाली
तर हे सगळे पैसे त्याच्या नॉमिनीला भेटतात. त्यामध्ये त्याचं डेथ सर्टिफिकेट आपल्याला पोस्ट ऑफिसला जमा करावं लागतं. त्या पुराव्यांवर आपल्याला नॉमिनीला ही सगळी रक्कम देता येते. याच सोबत आपल्याकडे लोन फॅसिलिटी सुद्धा अवेलेबल आहे. ही लोन फॅसिलिटी आपल्याला 50% जे आपण डिपॉझिट केली आहे त्याच्यावर काढता येते आणि हे आपल्याला 1 वर्षानंतर लोन घेण्याची फॅसिलिटी उपलब्ध असते. आपण हे लमसम पण पे करू शकतो आणि इन्स्टॉलमेंटने सुद्धा पे करू शकतो आणि या वेळेला त्याला 2% प्रमाणे इंटरेस्ट आपल्याकडून घेतला जातो. आणि इन केस जर आपल्याने ती अमाऊंट रिकवर देता नाही आली रिकव्हरी, तर ते आपल्या उरलेल्या 50% अमाऊंट मधून ते मायनस करून घेतात आणि अशा प्रकारे आपलं लोन आपण पेड करतो. अशा प्रकारे आपण सगळी माहिती घेतलेली आहे. तर आपण आता बघू की आपण किती पैसे जमा केले तर आपल्याला किती भेटतील. सगळ्यात पहिले आपण एक एक्झाम्पल घेऊ 100 रुपयाचं. सपोज आपण इथे 100 रुपये जमा केलेत RD मध्ये. जसं की आपण हे कॅल्क्युलेटरवर पाहू शकतो. जर आपण 100 रुपयाप्रमाणे पैसे जमा केले तर आपले जमा होतात 6000 रुपये आणि याला आपल्याला 6.7% इंटरेस्ट प्रमाणे 1137 रुपये रिटर्न भेटणार, म्हणजे टोटल 7137 रुपये. तसंच सपोज आपण जर 200 रुपये महिन्याला बचत केली तर 12,000 रुपये आपले गोळा होतात आणि त्याला आपल्याला 2273 रुपये इंटरेस्ट भेटतो. टोटल 14,273 रुपीज. आपण थोडी आपली रक्कम वाढवू. आपण 500 रुपयाचं करून बघू. 500 रुपयाचं केलं असतं आपले 30,000 गोळा होतात आणि त्याला आपल्याला 5,683 रुपये हा इंटरेस्ट भेटतो. याच्यामुळे आपल्याला 35,683 रुपये भेटतील. याचप्रमाणे जर 1000 रुपये गुंतवणूक केली तर 60,000 आपले गोळा होतात. 11,366 आपल्याला भेटतात. मॅच्युरिटी अमाऊंट 71,366. 1500 रुपयाला आपल्याला 17,049 रुपये व्याजाचे भेटतील. तसेच आपण जर 2,000 रुपये करून पाहिले तर 1,20,000 आपले जमा होता आणि त्याला 22,732 आपल्याला इंटरेस्ट भेटतो. तसंच 2500ला आपल्याला 28,415 रुपये भेटत आहे. 3,000 रुपयाला 34,097 आणि 4,000 रुपयाला टोटल 45,463 रुपये. अशा प्रकारे आपण हे कॅल्क्युलेशन केलं आहे आणि शेवटचं आपण 5,000ला बघू. 5,000 आपण जमा केले तर आपल्याला तब्बल 56,829 रुपीज रिटर्न भेटतात. अशा प्रकारे हे RDचं अकाउंट आपण ओपन करू शकतो आणि मंथली छोटी मोठी सेविंग आपण यामार्फत करू शकतो. आपण अशाच प्रकारे सरकारच्या आणि पोस्टाच्या बाकीच्या योजनांची ही माहिती घेऊ.